सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 64 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट देत. शशी आणि चंद्रा राहण्यासाठी खोली शोधत होते, पण त्यांना कुठे खोली भेटत नव्हती. आणि जिथं खोली होती तिथं नवरा बायको असाल तर खोली देतो, असं तो माणूस म्हणाला. आणि चंद्रानं त्या माणसाला सांगितलं की हो, आम्ही नवरा बायको आहोत, आता तरी आम्हाला खोली द्या. आणि तो माणूसही आता म्हणाला, बरं बरं, तुम्ही दोघे नवरा बायको असाल तर मग ठीक आहे, मी रूम देतो तुम्हाला, पण महिन्याचं भाडं 1 तारखेच्या आत द्यायचं. आणि कसलीच झंझट नको भाड्याची, नाहीतर लगेच बाहेर काढणार. आणि पाणी जपून वापरायचं. घरामध्ये जास्त गोंधळ करायचा नाही, आवाज बाहेर आला नाही पाहिजे. भांडणही करायचं नाही आणि मोठ्या आवाजात बोलायचं नाही, वगैरे वगैरे तो बोलायला लागला. आणि कबूल असेल तर बोला, तर रूम मिळणार नाही असं म्हणाला. आणि चंद्रानं तर डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, बाय 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 बाय. पैसा घेऊनच्या घेऊन किती नाटकं यांची, पण या मुंबईत कधी काही वेळेवर मिळेल तर शपथ. आणि हे ऐकून तो माणूस म्हणाला, ठीक आहे, मग तुम्हाला नाही ना माझ्या अटी मान्य, तर तुम्ही जाऊ शकता, असं म्हणून त्यानं दरवाजा लावून घ्यायला लागला. तशी चंद्रा म्हणाली, आवा ऐका तरी, तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत आणि आम्ही आजपासनं राहणार. मग त्या माणसानं माझ्या पाठीमागे या असं म्हणत त्यांना एक जुनाट खोली दाखवली, जिच्यात खूप धूळ होती, खूप दिवसापासून झाडली नव्हती असं दिसत होतं. आता इतके दिवस ती खोली बंद असूनही तो का देत नव्हता कोणालाच भाड्यानं, हे कळेना. मग त्यानं त्या दोघांना ती खोली दाखवली आणि पुन्हा दम देऊन म्हणाला, दरवाजा हमेशा बंद रखने का, खुला मत छोडना. और एक बात, मियाँ बीबी हो, म्हणजेच नवरा बायको म्हणून जास्त भांडायचं नाही. आणि चंद्रानं होयजी होयजी म्हणून मान हलवली. आणि एकदाचा तो माणूस गेला तसा तिनं दरवाजा लावून घेतला आणि दरवाजाला पाठ टेकून उभा राहिली आणि म्हणाली, काय माणूस आहे, किती बोलतो किती बोलतो किती बोलतो, देवानं तोंड दिले म्हणून बोलतोच बोलतो. आणि शशी थोडा गालात हसला आणि म्हणाला, तुझ्यापेक्षा कमीच. आणि काय ग, काय सांगितलंस तू त्याला, की आपण दोघं नवरा बायको आहोत? तुला खरंच वाटतं का मी तुझ्याशी लग्न करावं, तेही तुझ्यासारख्या मुलीसोबत? असं म्हणून शशीनं तिच्याकडे बघून तुच्छतेचा कटाक्ष टाकला. तशी चंद्रा चिडली. आणि चंद्रा चिडली आणि शशीला म्हणाली, ए, खोली मिळाली ते बघ, नाही तर तुझं थोबाड बघून तुला कोणसुद्धा खोली देत नव्हतं. निदान माझ्यामुळे मिळाली तरी, नाही तर रस्त्यावर झोपावं लागलं असतं. आणि तुला काय वाटलं मी तुला नवरा करीन का? मी त्या माणसाला फक्त खोटं खोटं म्हणाले की माझा नवरा सोबत आहे, पण तो तू नाही. तसा शशी थोडा बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, मग कोण आहे ग तुझा नवरा? तोच का ज्यानं तुला फसवलं तो? आणि रमेशची आठवण येऊन चंद्रा चिडून म्हणाली, त्याचा मुर्दा बसवला त्याचा, तो मसण्या नाही, असं म्हणून ती त्याच्याकडे आली आणि तिच्या पिशवीतला विळा काढून त्याला दाखवत म्हणाली, हो बघ, ह्यो आहे माझा नवरा. आणि शशीनं त्या विळ्याकडे बघून पुन्हा तुच्छतेचा कटाक्ष टाकला आणि म्हणाला, हा काय, हे खेळणं? मग हा जर तुझा नवरा असेल तर मग माझं पण लग्न झालं आहे आणि माझी पण बायको आहे माझ्यासोबत. आणि चंद्रानं थोडंसं संशयानं त्याच्याकडे बघितलं आणि तिची नजर त्याला विचारत होती की कोण तुझी बायको? आणि शशी म्हणाला, थांब सांगतो.
आणि त्यानं त्याच्या पॅन्टीत मागे खोचलेलं पिस्तूल काढलं आणि मला, हे बघ ही बंदूक, ही माझी बायको, आणि माझी बायको तुझ्या नवऱ्यापेक्षा खूप फास्ट आहे, बघायचं आहे का, असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर बंदूक रोखली. तशी चंद्रा घाबरली, ओरडली आणि म्हणाली, अरे काय करतो आता, गोळी मारशील की काय. आणि झालं. इकडं चंद्रा ओरडली तशी दारावर टकटक वाजली आणि शशीनं बंदूक लपवून ठेवली. चंद्रानं विळा पिशवीत लपवून ठेवला आणि दारावरची टकटक वाढायला लागली. दोघेही आता चिडचूप झाले आणि शशी तिला म्हणाला, पटकन दरवाजा उघड, जास्त वेळ लावू नकोस. आणि चंद्रा दरवाजा उघडायला गेली तसं शशीनं तिथंच उभं राहून सावध पवित्रा घेतला. जर पोलीस वगैरे असतील तर त्यांच्याशी 2 हात करण्याची तयारी ठेवलीच. पण चंद्रानं दरवाजा उघडला आणि तो खोली मालक म्हणाला, इतकं ओरडायला काय झालं होतं, सांगितलं ना गोंधळ नाही करायचा. आणि हे सांगून 2 मिनटं पण नाही झाली आणि तोपर्यंत ओरडलात का. शशीनं आता बारीक त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि म्हणाला, म्हणजे हा इथेच थांबला होता की काय आमचं बोलणं ऐकत. चंद्रा ओरडली आणि दुसऱ्या सेकंदाला दरवाजावर थाप पडली. आणि शशीला थोडा थोडा संशय आला, हा पोलिसांचा माणूस तर नसेल ना, नाहीतर इतकी जुनी रूम आम्हाला का दिली त्यानं. खोली तर बंद होती, मग तरीही तो द्यायला नको का म्हणत होता. इथे जास्त वेळ थांबणं सुरक्षित नाही, कारण या माणसाचं आमच्यावर बारीक लक्ष आहे. कुठेतरी दुसरीकडे रूम शोधायला हवी, ती मिळेपर्यंत इथे थांबू, असं म्हणून शशीनं मनोमन ठरवलं. आणि चंद्रा त्या खोली मालकाला म्हणाली, नाही भांडत नव्हतो, ते आम्ही बोलत होतो. तो माणूस करड्या आवाजात म्हणाला, बोलण्याचा इतका मोठा आवाज असतो का, जर बोलणं इतकं मोठं नसेल तर ओरडणं किती मोठे नसेल. आणि चंद्रा म्हणाली हसत हसत, सारी पुन्हा असं होणार नाही, ते मला झुरळ दिसलं म्हणून ओरडली. खोली जास्त दिवस बंद होती ना, मग घाण लय झाली या, आणखी रसुनी मिळेल का झाडायला, फपुटा आणि धूळ लय आहे इथं. आणि तो माणूस म्हणाला, तुमचं साहित्य नाही का, मग कसले नवरा बायको तुम्ही, जर संसार सोबत नसेल तर. तुम्ही खरं बोलताय ना, की खोली मिळवण्यासाठी खोटं बोलला, असं त्याला संशय आला. आणि त्यानं चंद्राला विचारलं. आणि चंद्रा आता गप्प बसली. आणि शशी लगेच पुढे आला आणि म्हणाला, आमचं साहित्य पाठीमागून येत आहे, आम्ही पुढे फक्त रूम शोधायला आलोय आणि आम्ही खरंच नवरा बायको आहोत. आता फोन करून कळवणारच आहे आणि साहित्य घेऊन यायला सांगणार आहे. इथला पत्ता सांगाल का. आणि तो माणूस म्हणाला, बरं देतो झाडू, पण लगेच परत द्या. असं म्हणून झाडू आणून दिला आणि शशीला पत्तासुद्धा सांगितला आणि निघून गेला. तसं चंद्रानं पुन्हा दरवाजा लावला आणि गेला एकदाशी, असं म्हणून तिनं डोळे मिटून घेतले आणि पुन्हा थोड्या वेळाने दीर्घ निश्वास सोडत डोळे उघडले. तेव्हा पुन्हा शशीनं तिच्या डोक्याला बंदूक लावली होती आणि तिनं डोळे मोठे केले आणि ती घाबरून ओरडणार इतक्यात शशीनं तिचं तोंड दाबलं. तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन जात म्हणाला, घाबरलीस ना माझ्या बायकोला, पण ही फक्त माझी बायको नाही तर माझा घोडा पण आहे. असं घाबरायचं, याला घाबरूनच राहायचं, फार तेज आहे तो, कधी तुझ्या डोक्याच्या आरपार जाईल आणि कधी तो ढगात. असं म्हणून त्यानं एक भुवई आकाशाच्या दिशेने उडवली आणि हसायला लागला. आणि चंद्राला आता कळलं की बंदुकीला घोडा पण म्हणतात. आणि चंद्रानं आता त्याचा हात काढला आणि गुपचूप झाडायला लागली, पण तिला त्या झाडूनं झाडता येईना. तिला तर केसुनीची सवय होती. शशीनं तिच्या हातातून झाडू घेतला आणि कसं झाडायचं ते तिला दाखवलं आणि मग ती तशी करायला लागली. आणि शशी म्हणाला, मी येतोय, तोपर्यंत सगळं आवरून ठेव.
आणि चंद्रा हातात झाडू घेऊन भांडत म्हणाली, आवरून ठेव म्हणजे तू काय मला आर्डर टाकतस काय? मी तुझी बायको नाही, कळलं का? तुझ्या बायकोला सांग की आवरायला, का नुसती खिशात घालूनच फिरतो लाडाची मैना. आणि शशी म्हणाला, हो का, तिचं जाऊ दे, चल मग आता तुलाच बायको करून घेतो. तसं चंद्रानं त्याच्याकडे एक टक फार चकित होऊन बघितलं. आणि आता तिला तर वाटलं, आता तो जे काही बोलला ते खरोखरच असेल का? आणि ती त्याला म्हणाली, ए तू आता काय बोलला, परत बोल. आणि शशी खांदे उचलून म्हणाला, कुठे काय, काहीच नाही. येतो मी एक फोन करून, आपण नवरा बायको आहोत ना, मग आता आपलं सामान आणायला सांगितलंच पाहिजे की नाही मागून, असं तो म्हणाला. आणि चंद्रा म्हणाली, काय आता म्हणजे खरंच सामान आणणार होय तू, आणि खरंच माझ्यावर लग्न करशील का? आणि शशी तिला म्हणाला, इम्पॉसिबल. आणि पुन्हा चंद्रा त्याचं इंग्लिश न समजून म्हणाली, ए काय म्हणाला? आणि शशी तिला मराठीत सांगत म्हणाला, तू भूत आहेस, तुझ्याशी लग्न अशक्य आहे, त्यापेक्षा मी खऱ्या खऱ्या भूताशी लग्न करेल, आलोच, दरवाजा लावून घे, असं म्हणून तो हसत हसत निघून गेला. आणि चंद्रा पाठीमागं चिडली आणि झाडू आपटून म्हणाली, आधी मला भूत म्हणाला ना, आणि पुन्हा म्हणतो की भूतासोबत लग्न करणार, म्हणजे नक्की कोणासोबत, म्हणजे माझ्यावरच की. असं चंद्रा डोकं खाजवत विचार करायला लागली. आणि आता शशीने इकडे टेलिफोन बूथवरून रवी शेठला फोन लावला आणि तो कुठे आहे ते सांगितलं. आणि रवी शेठ म्हणाले, ओके, आसपासच्या परिस्थितीचा अंदाज घे आणि काही दिवस तिथेच थांब, मी नंतर तुला शिफ्ट करतो आणि काही पैसेसुद्धा पाठवतोय. आणि शशी म्हणाला, हो बाबा, पाठवा पैसे. आणि मग रवी शेठ म्हणाले, हॅलो अजित, चंद्रा कशी आहे रे? आणि शशी बेफिकीरपणे म्हणाला, ठीक आहे बाबा, तिला काय होणार आहे? आणि रवी शेठ पुन्हा त्याला समजावून सांगत म्हणाले, आणि काही होऊ सुद्धा देऊ नकोस, ती तुझी जबाबदारी आहे. शशी म्हणाला, हो बाबा, आणि त्यानं फोन ठेवला. मग शशीनं खाण्यासाठी काही गोष्टी घेतल्या आणि खोलीकडे गेला. त्याचवेळी चंद्रानं फक्त दरवाजा पुढे ढकलला होता. आणखी एक स्टूलवर चढून ती पंखा स्वच्छ करत होती, पण तो स्टूल त्या ओबडदोबड फरशीवर व्यवस्थित बसलेला नव्हता. सतत हालायचा लुटूपुटू. आणि त्याच्यावरच डोंबाऱ्याची मुलगी तारेवर जशी कसरत करते तशी चंद्रा कसरत करत तो पंखा स्वच्छ करत होती. तिने तिचा पदर कमरेला खोचला होता आणि साडी काहीशी बेंबीच्या खाली आली होती. आणि तिच्या सडपातळ पोटाभोवती लपटलेला तो पदर बघून आणि तिची ती नाजूक कंबर बेंबी बघून शशीला पुन्हा भान हरवल्यासारखं वाटायला लागलं. आणि शशी नकळतच पुन्हा तोंडात म्हणाला, ब्युटिफुल. स्वच्छता करताना कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? आणि झालं. पुन्हा एका बाजूला चंद्राचा सगळा भार पडला. स्टूल खाली पडून चंद्रा जमिनीवर आपटणार इतक्यात ती पुन्हा जोरात ओरडली आणि शशीनं पटकन तिला अलगद मिठीत झेलली. आणि चंद्रानं घाबरून डोळे मिटून घेतले. आता शशी डोळे झाकलेल्या चंद्राकडे एकटक बघत होता आणि पुन्हा हळूच म्हणाला, व्हेरी ब्युटिफुल. तसं आपण अजून पडलोच नाही की काय, असं वाटून चंद्राने एक डोळा उघडला. पुन्हा दोन्ही डोळे उघडले आणि त्याला म्हणाली, ए काय म्हणला, कसलं फूल? तसा शशी पुन्हा भानावर आला आणि मला धोत्र्याचं, आणि त्याने तिला खाली सोडली. चंद्रानं तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, ह्यो मसन्या कधी नीट बोलतच नाही. मग शशीनं ते सगळं साहित्य तिला दिलं आणि म्हणाला, भूक लागली असेल तर खाऊन घे. आणि त्यानं सिगारेट पेटवली आणि धूर काढत बसला. आणि तिने पुन्हा त्याच्याकडं खूप रागात बघितलं.